ठिकाणी येतात जसं आता भारतीने सांगितलं मुंबादेवी असेल किंवा अन्य ठिकाणी असेल वरळीची अपडेट समोर आलेली आहे। माहीमची अपडेट अजून समोर आली नाहीये, त्यामुळे माहीमच्या लढतीकडे अकोटमधून वंचितचे बोडके आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। दीपक बोडके वंचितचे आघाडीवर आहेत, अर्थात वंचितनं आम्ही सत्तेसोबत राहू अशी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। प्रकाश आंबेडकरांनी पुनरुच्चार केलाय व अकोटमध्ये वंचितचे दीपक बोडके आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। तर वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार आघाडीवर आहेत। अश्विन, वांद्रे पश्चिम आशिष शेलार, रावेर मधली अपडेट येते काँग्रेसचे धनंजय चौधरी। तेव्हा अकोट, वांद्रे पश्चिम आणि त्यासोबतच अन्य ठिकाणच्या अपडेट आता यायला लागलेल्या आहेत। 80 आतापर्यंत 80 पोस्टल मतदानातले कल जे आहेत ते हाती आले आहेत। महायुती 44, मविया 32, इतर 5 अशी आताची स्थिती। आणि सर्वाधिक आताचे उमेदवार आघाडीवर आहेत ते म्हणजे भाजपचे 27 उमेदवार आघाडीवर आहेत। भाजप 27, शिंदेची शिवसेना 9, अजित पवारांचा पक्ष 9, काँग्रेस 12, ठाकरेंची सेना 10, शरद पवारांचा पक्ष 10, मनसे 1, मनसेची 1 जागा आघाडीवर दिसते। कुठली आपल्याला बघायला लागेल। इगतपुरीतनं राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर हे आघाडीवर आहेत। वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी आघाडीवर असल्याचं कळतंय। वांद्रेमध्ये वरुण सरदेसाई झिशान सिद्दीकी यांच्या विरोधात रिंगणामध्ये होते, अर्थात सहानुभूती सुद्धा त्यांच्या मागे बरीच मोठी आहे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामुळे। भारतीकडे अपडेट आहेत, आपण भारतीकडे जाऊया। अश्विन,